नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळचं सुंदर वातावरण बघून मन प्रसन्न होऊन जातं. घरातले सगळे पडदे बाजूला करून बाहेरचा निसर्ग बघून खूप छान वाटलं. आता सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटलेली आहे. हळूहळू घराच्या भोवती असणारं गवतसुद्धा हिरवंगार होत आहे. आमची बागेतली कामंसुद्धा सध्या सुरू आहेत. इकडे बाहेरची पण सगळी कामं स्वतःचीच करावी लागतात. पण बागेतलं काम करायला खरंच खूप छान वाटतं. सकाळची कामं पटपट आवरून घेतली. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. आज गुलाबाला सुद्धा एक छोटं नवीन फूल आलेलं दिसलं. घरातली सगळी कामं आवरली, वरची सगळी कामं आवरली. त्यानंतर सगळ्यात आधी चैत्रगौरीची पूजा केली. भाऊ अमोल याने देवीला नैवेद्यासाठी आंबे आणलेले होते. देवीला नैवेद्य दाखवला, हळदी-कुंकू, फूल वाहिलं. त्यानंतर देवाची पूजेची तयारी केली. शांततेत बसून देवाची मनोभावे पूजा केली. देवाची आणि चैत्रगौरीची आरती म्हटली. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. एक सांगू का? आपण नेहमी चांगल्या गोष्टीवर फोकस केला तर चांगल्याच गोष्टी आपल्या वाढत जातील आणि नेहमी आपण कंप्लेंट्स केली किंवा दुःख करत बसलो तर मग तसंच होईल. कारण देवाकडे अजून काही मागण्यापेक्षा त्याने आतापर्यंत आपल्याला चांगले काय काय दिले आहे त्याचे नेहमी आपण आभार मानायला हवेत. त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा, आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील यावर विश्वास आहे. पूजा झाल्यानंतर क्लास होता, तो क्लास केला. आता क्लास थोडा उशिरा असतो. त्यानंतर स्वयंपाकाला लागली. आधी कांदा मेथीची बेसनाचं पीठ पेरून भाजी केली. एकीकडे राईस कुकरमध्ये वरण भात लावलेला होता. वरणाला सारखं केलं. त्यानंतर चटणी केली. काकडी, स्ट्रॉबेरी, आंबे सगळं हे कापून ठेवलं. थोडी पनीरची भाजी करायची होती म्हणून पनीरची भाजी केली. मिस्टरांनी आदल्याच दिवशी घरी पनीर बनवून ठेवलेलं होतं. त्यामुळे पटकन भाजी तयार झाली. चॉकलेट चिप्सचे मुलीसाठी केक बनवून द्यायचे होते. त्यामुळे ते बनवले आणि ते बेक केले आणि सगळ्यात शेवटी गरम-गरम फुलके केले. मिस्टरांना जेवायला वाढलं. जेवणं झाल्यानंतर किचन सगळं आवरून घेतलं. डिशवॉशरमध्ये भांडे लावून बाहेर मला थोडं काम होतं म्हणून बाहेर पडली. बाहेरचं सगळं काम करून संध्याकाळी 6:30ला घरी परतले. धन्यवाद.